मी प्रॉब्लेम नाही कधी सांगत, मी डायरेक्ट सोल्युशन सांगते, मी डायरेक्ट उपाय सांगते. की कोणी म्हणलं की अगं फार दृष्ट लागल्यासारखं होतंय का, कुठलंच कामात यश येत नाहीये, मग म्हणायचे की दृष्ट काढून घे स्वतःचे, 11 शनिवार काळभैरवाच्या मंदिरात जा आणि डोकं टेक, तिकडे फरक पडायला लागला. तेच सांगते, कळतात गोष्टी. ज्या गोष्टींची उत्तरं आपल्याला मिळू नये असं देवाला वाटतं त्या गोष्टींची उत्तरं शोधायलाही जाऊ नये. याच्यातून तुम्ही कोणकोणते प्रॉब्लेम दूर करू शकता? की नोकरी लागत नाहीये, पैसा पुरत नाहीये, व्यवसाय वृद्धी होत नाहीये, कॉम्पिटिटर्स असतात, मग त्यांची नजर लागतेय, माझं लग्न का ठरत नाहीये, मला लग्न करून मला संसार करायचा आहे. मी उपाय सांगते, लग्न होतं, लग्न ठरतं. प्रत्येक तुमच्या आता काय करू उत्तर वेबसाईटवर आहे. हे जे आन्सर येतं तर ते कशावरून ते येत असेल? या वेबसाईटवर मॅम greatanswer.in वर प्रश्न उत्तरांशिवाय अजून दुसरं काय गोष्टींची सुविधा तुम्ही ऍड केलेल्या आहे? तुम्हाला कोणताही दोष असो, तुमचं काही आयुष्यात वाटेल ते प्रॉब्लेम्स असो, ते मी सॉल्युशन्स घेऊन आले तिकडे. आपल्या वेबसाईटला जन्मतारीख, जन्मपत्रिका, जन्मवार यातली कुठलीच माहिती असायची गरज नाही. लाईफ मध्ये सक्सेसफुल बनण्यासाठी काही रेमेडी द्यायची झाली तर काय द्याल? उठल्या 11 वेळा ओम गंग गणपतये नमः हा जप म्हणा. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे मयुरी छत्रे मॅम. मॅम नमस्ते. नमस्ते. करेल. मित्रांनो, आपण ऍस्ट्रॉलॉजीवर पॉडकास्ट करतो, वास्तूवर करतो. तर आपल्याला काय होतं ना की आपण ऍस्ट्रॉलॉजरकडे जातो, वास्तुतज्ञ आपल्याकडे येतात, आपलं घर चेक करतात, किंवा आपल्या आयुष्यातल्या काही समस्या असतात तर फेस रिडिंगवरून, इंट्युशनवरून आपल्या त्या समस्या लोक सॉल्व्ह करत असतात. काय होतं की जे ऍस्ट्रॉलॉजर असतात किंवा हे जे सगळे तज्ज्ञ लोक असतात तर यांना प्रत्येकाला वेळ देणं तेवढं पॉसिबल होत नाही. तंत्रज्ञान आलेलं आहे, तर टेक्नॉलॉजी आली आपण ज्याला म्हणतो, की त्याचा यूज करून जर समजा या फील्डमध्ये, ऍस्ट्रॉलॉजीच्या फील्डमध्ये जर आपण तंत्रज्ञानाचा यूज केला, टेक्नॉलॉजीचा यूज केला, तर या सगळ्या गोष्टी खूप इझिली होऊ शकतात. तुम्हालाही कुठे गेल्यानंतर नंबर लावायची गरज पडत नाही. तुम्हाला वाटतंय तुम्ही एखाद्या वेबसाईटवर जाऊन ती गोष्ट चेक करू शकता की तुमच्या आयुष्यातला प्रॉब्लेम काय आणि त्याचं सोल्युशन काय तुम्हाला पुढच्या 5 मिनिटात मिळू शकतं. तेच मॅमनी सोल्युशन दिलेलं आहे. त्यांची वेबसाईट आहे greatanswer.in. तर त्या वेबसाईट बनवली त्यांनी की तुमच्या लाईफचे जेही काही प्रश्न आहे ते सर्व प्रश्न त्या वेबसाईटवर अवेलेबल आहेत. तुम्ही त्याच्यावर क्लिक करा आणि तुम्हाला त्याचं सोल्युशन मिळणार आहे. या सगळ्या गोष्टींबद्दल पुढच्या 1 तासात आपण मॅमसोबत चर्चा करणार आहे आणि जाणून घेणार आहे की त्यांनी ती वेबसाईट का बनवली, त्यांच्या लाईफमध्ये त्या ऍस्ट्रॉलॉजीमध्ये कशा आल्या आणि त्यांनी लोकांचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह केले. तुमचं स्वागत आहे मॅडम परत. येस. काय ऍस्ट्रॉलॉजीमध्ये कसा इंटरेस्ट आला मॅम? पहिल्यापासूनच कुठेतरी ऍस्ट्रॉलॉजी बद्दल एक आकर्षण म्हणा, छान वाटणं म्हणा, किंवा म्हणतो ना आपण की हे भारी आहे, काहीतरी छान आहे, यात अभ्यास करायला पाहिजे आणि पुढे यायला पाहिजे, ही ओढ कॉलेजमध्ये असल्यापासून होती. ओके. आणि ठरवलेलं कुठेतरी की जे माझं मूळ प्रोफेशन आहे ते काही काळ केल्यानंतर योग्य वेळेची वाट बघायची आणि योग्य वेळ मिळाली की ऍस्ट्रॉलॉजर म्हणून पूर्णपणे कार्यरत व्हायचं हे ठरवलेलं होतं. तुमचं काय प्रोफेशन होतं? तुम्ही आधी काय करायचं? मी MA भरतनाट्यम आहे. अरे वा. येस. ललित कला केंद्र पुणे युनिव्हर्सिटी म्हणून मी MA भरतनाट्यम केलंय. स्वाती दैठणकर माझ्या गुरु. आणि त्यानंतर मी BEd केलं युनिव्हर्सिटीमधनच मराठी विषय घेऊन. ओके. म्हणजे MA BEd असं. MA BEd प्लस भरतनाट्यम. MA भरतनाट्यम आणि BEd मराठी मेथड घेऊन. करेक्ट. मग तुम्ही जॉबही केला? मराठी आणि हिस्ट्री या 2 मेथड्स होत्या माझ्या. हो. मी जवळजवळ 10 वर्ष वेगवेगळ्या शाळांमधून जॉब केला. म्हणजे 2 वर्ष ही शाळा, 2 वर्ष ती शाळा. अरे वा. आणि मी अनेक वर्षांपूर्वी भरतनाट्यमचे क्लासेस पण घ्यायचे. बरं. म्हणजे आता असं पाहायला गेलं तर एक शिक्षिका समोर बसली माझ्या आज की ज्यांनी पूर्ण मुलांना शिकवलंय, मुलांना घडवलंय. तर काय वाटतं तुम्हाला की म्हणजे एका शिक्षिकेचा या फील्डवर, या ऍस्ट्रॉलॉजीच्या फील्डवर विश्वास कसा बसला? काही असे अनुभव सांगता येतील? आपण शिक्षकांकडे आपण फॅसिनेटिंग वेनी बघतो, एक पालक सुद्धा, आणि 1ली ते 10वीची मुलं आणि मुली सुद्धा. आता मी 7 वर्षांपूर्वीपर्यंत जॉब करत होते, सो मी 7 वर्षांपूर्वीच्या अनुभवातून सांगते. आपण फॅसिनेटिंग वेनी बघतो की ह्या माझ्या टीचर आहेत, ह्या माझ्या ताई आहेत, इव्हन भरतनाट्यमचं सुद्धा. बरोबर. त्याच फॅसिनेटिंग वेने माझ्यासाठी ऍस्ट्रॉलॉजी हे फील्ड होतं. कारण आपल्या शाळेमध्ये, आता आपण लहान असताना, आपली जनरेशन, आपल्या शाळेमध्ये बाई शिकवत असताना आपण किती मंत्रमुग्धतेने बघत बसायचो त्यांच्याकडे. आणि बाई म्हणतील ती पूर्व दिशा, एक वेळ आईचं ऐकायचं नाही, पण टीचर म्हणतील ती पूर्व दिशा, असं आपलं असायचं. बरोबर. की बाईंचा शब्द हा
ब्रह्मांडातलं शेवटचं वाक्य त्यांनी सांगितलं की ऐकणार आपण. ह्याच पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये टीचरचं जे काही स्थान महत्व होतं तिथे माझ्यासाठी ऍस्ट्रॉलॉजी हे इतकं बनलं. हो, ते बनत गेलं. मला नाही माहिती की मी काय विचार करायचे तेव्हा, मी काय, आणि मला सिरियसली माहिती नव्हतं की मी 100% भरतनाट्यम आणि टीचर फील्ड सोडून आपोआपच बंद होऊन मी 100% ह्या फील्डमध्ये येईल हे मला माहिती नव्हतं. मला यायचं होतं. आपण म्हणतो ना की जर आपण ठरवलं एखादी गोष्ट की करूया, बघूया, आणि जर ती गोष्ट आपल्यासाठी योग्य असेल तर तशी तशी लोक भेटत जातात. इंट्युशन होतं का तुम्हाला स्वतःबद्दल पण? हो, इंट्युशन होतं. आणि तुम्ही जसं एखाद्याबद्दल सांगू शकायचे की जेव्हा की म्हणजे अजूनही आहे तसं, बट की एखाद्या व्यक्तीचा प्रॉब्लेम घेऊन तुमच्याकडे आल्यावर मग तुम्ही त्याला ते तुमचे इंट्युशन तुम्हाला ते त्याचा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह जेव्हा शाळेमध्ये वगैरे शिकवायला होते, ओके, मी अजून एक सांगते. जे मला मी आता रिसेंटलीच पॉडकास्ट करायला लागले आणि 4-5 वर्षांपूर्वीपासून ह्या ऍस्ट्रॉलॉजी फील्डमध्ये आले. माझे ह्यातले जे गुरु आहेत, ऍस्ट्रॉलॉजी फील्ड मधले गुरु, जे आता माझे बिझनेस पार्टनर पण आहेत, पंकज मंत्री दादा, तर त्यांच्या आणि माझी ओळख पहिल्यापासून होती. आणि मी म्हणेन की त्यांच्यामुळे मी या फील्डमध्ये आले आणि अगदी बिनधास्तपणे, प्रामाणिकपणे तुमच्याशी ऍस्ट्रॉलॉजी किंवा आपली greatanswer.in वेबसाईट किंवा माझं काम, आमचं काम याबद्दल बोलू शकते. आपण म्हणतो ना की फ्रेंड्स, फिलॉसॉफर, गाईड असं आपल्या आयुष्यामध्ये लागतं कोणीतरी त्या पर्टिक्युलर गोष्ट अचीव्ह करण्यासाठी. बरोबर. तसे माझ्या आयुष्यामध्ये पंकज दादा आहेत. अनन्यसाधारण महत्व आहे त्यांचं माझ्या आयुष्यात. आणि माझ्या आयुष्यात म्हणण्यापेक्षा ऍस्ट्रॉलॉजीच्या माझ्या जर्नीमध्ये मी जे काही आज ऍस्ट्रॉलॉजर म्हणून सगळ्यांच्या समोर येते आहे त्याचं पूर्ण श्रेय पंकज दादांना मला द्यावं असं वाटतं. इंट्युशनचं जर बोलायचं झालं तर तुम्हाला कसं इंट्युशन यायचं, म्हणजे तुम्हाला कसं कळतं की त्या व्यक्तीमध्ये काय प्रॉब्लेम, त्याला तुम्ही सोल्युशन द्यायचे, हे असं काही अनुभव की तुमच्याकडे तुमचं कोणी फ्रेंड आलं किंवा तुमचं कोणी मैत्रीण आली, नातेवाईक आलं आणि मग तुम्हाला जाणवलं आणि मग त्याच्यावरून तुम्हालाही विश्वास बसत गेला या गोष्टी? कारण इंट्युशन प्रत्येकाला येतं, पण ते किती बरोबर असतं त्याच्यावर तुमची जर्नी ठरते. फार वर्ष नाही झाली या गोष्टीला. मी म्हटलं तसं 4-5 वर्षांपूर्वी कळायला लागलं की हे जे आहे ते इंट्युशन आहे. आणि मी आता काय व्हायचं, मित्रमैत्रिणी आहेत, जॉबच्या ठिकाणी तुमचे कलिग्स वगैरे आहेत, आणि माझं टीचिंग फील्ड म्हणजे आम्ही सगळ्या बायकाच ना, मैत्रिणीच, म्हणजे होतेच मैत्री. तर मला सांगायच्या की हा असा प्रॉब्लेम आहे, मग आम्ही डिस्कस करायचो ना. डिस्कस तर होतच, आपण एकमेकांचे प्रॉब्लेम शेअर करतो एकमेकांसोबत. मग मी म्हणायचे की अगं एक काम कर, गणपतीची सेवा करायला सुरुवात कर. मग ती म्हणायची अगं हो ग, गणपतीचे उपवास होतच नाहीत. मग मला वाटायचं की अच्छा, ते मलाही कळायचं नाही बरं का. मी हे बोलते 8-9 वर्षांपूर्वीचं. बरं. तुम्ही स्कूलला असताना? मी स्कूल टीचर असताना. मग ती म्हणायची की बरं काय करू? मग म्हणायचं अथर्वशीर्ष म्हणायला सुरुवात तर कर. सलग 3 महिने शाळेत यायच्या आधी अथर्वशीर्ष म्हण, बघू काय होतंय. आणि माझ्यासमोर गोष्टी बदललेल्या मी बघितल्यात ना. मी होते ना तिकडे, कारण मी विटनेस होते त्या बदललेल्या गोष्टींसाठीचे. पण तेव्हा हे माहिती नव्हतं मला की अरे हेच ते आहे. मला मी आयुष्यभर जॉब करीन कदाचित आणि आयुष्यभर क्लासेस घेईन, फार तर स्टेज शो करीन भरतनाट्यमचे, हेच होतं. पण जेव्हा मी सांगायचं ना समोरच्याला की असा प्रॉब्लेम, मी प्रॉब्लेम नाही कधी सांगत, मी डायरेक्ट सोल्युशन सांगते, मी डायरेक्ट उपाय सांगते, आजही आणि पूर्वी सुद्धा. की कोणी म्हणलं की अगं फार दृष्ट लागल्यासारखं होतंय का, कुठलंच कामात यश येत नाहीये, मग म्हणायचे की दृष्ट काढून घे स्वतःचे, करून तर बघ, किंवा चल काळभैरवाच्या मंदिरात 11 शनिवार काळभैरवाच्या मंदिरात जा आणि डोकं टेक तिकडे, नुसता नमस्कार नाही, डोकं टेक खाली. हे व्हायचं. आणि मग मला वाटायचं की ठीक आहे, मी सांगितलं बाबा. मग समोरची व्यक्ती पण म्हणायची की हो तू सांगितलं ना, करून तर बघते. फरक पडायला लागला. तुम्ही जसं आल्याला मलाही बोलल्या की तुम्हाला नजर दोषचं काही झालं होतं का, कोणाची नजर लागली होती असं तुम्हाला वाटत होतं का? नजरीच येईल आपण असं म्हणतो. ते कशावरून वाटलं? तुम्ही आता बोलल्यास ना मला, म्हणजे ऑफ द कॅमेरा बोलत असताना. येस, तेच सांगते. कळतात गोष्टी. कसं कळतं मला माहिती नाही. आणि ज्या गोष्टींचे उत्तर आपल्याला मिळू नये असं देवाला वाटतं, त्या गोष्टींची उत्तरं शोधायलाही जाऊ नयेत. कारण हे सगळं ना म्हणजे
व्यक्त होण्याच्या पलीकडचं आहे. बरोबर आहे. मी तुम्हाला तुमच्या आयुष्याबद्दलचे 2-3 प्रश्न वेबसाईटवरच आपण हा नाही, पण आता मी तुम्हाला डायरेक्ट विचारलं की नजर दोष तुम्हाला त्रास झाला होता का, तुम्ही पण हे झालं की तुम्हाला कसं कळलं. बरोबर. ऍक्च्युली मला हे झालं की तुम्हाला कसं कळलं, आणि मलाही झालं की हा मला कसं कळलं. ह्याचा प्रॉब्लेम मी नाही सांगत, मला प्रॉब्लेम सांगा. आपण आधी मी तुम्हाला काय विचारलं सुरुवातीला की तुम्हाला आपण वेबसाईट एकदा चेक करायची होती आपल्याला की तुम्हाला तुमची उत्तरं परफेक्ट येतात का. मी तुम्हाला काय म्हणलं की तुमचा लेटेस्ट प्रश्न मला सांगा. हा बरोबर. आय एम नॉट अ फेस रीडर. करेक्ट राईट, गॉट इट. तुम्ही असं नाही की काही लोकांसारखं चेहरा पाहिला हा मग असे यू डोंट डू दॅट काइंड ऑफ थिंग. तुम्ही प्रश्न ऐकून मग त्याच्यावरून तुम्ही जज करू शकता. प्रॉब्लेम बेस्ड सोल्युशनवर माझा आणि पंकज दादांचा भर असतो. बरोबर आहे. प्रॉब्लेम बेस्ड सोल्युशन. मग आपण तुमचं बघितलं की जे काही प्रश्न आपण आहेत ते बघितले, करेक्ट. त्यावरून मला असं वाटलं की कदाचित नजर लागलेली असेल. बरोबर आहे. मी डायरेक्ट नजर लागल्याबद्दल नाही बोलले. हे जे आहे म्हणजे याच्यातून तुम्ही कोणकोणते प्रॉब्लेम दूर करू शकतात. तरी आम्हाला ना आधीचे सांगा ना, म्हणजे वेबसाईट सुरू करण्या आधीचे, म्हणजे तुमचं जेवढं ते एक डेटाबेस बनल्यानंतर तुम्ही ती वेबसाईट सुरू केली greatanswers.in, त्याच्या आधीची जर्नी मला सांगा की काय काय प्रॉब्लेम असायचे लोकांना. जसं तुम्ही एक सांगितलं की गणपतीचं सोल्युशन, बट प्रॉब्लेम काय असायचे आणि तुम्ही काय काय सोल्युशन द्यायचे. पंकज मंत्री सर 17 वर्ष झाले या फील्डमध्ये आहेत. त्यांनी बीकॉम केलं आणि त्यांनी ऍस्ट्रॉलॉजीच केलं फक्त आणि फक्त. त्यांना तिरुपती बालाजींचा आशीर्वाद लाभलेला आहे. ओके. जे काही नॉलेज आहे आज 17 वर्षांच्या त्यांच्या अनुभवातून आणि माझ्या 4-5 वर्षांच्या एकत्रित आमच्या अनुभवातून जे काही नॉलेज आहे, आम्ही कुठे काहीच शिकलो नाही आहोत. हे 100% देवाच्या तिरुपती बालाजींच्या कृपेमुळे हे मिळालेलं आहे की त्यांना सगळं श्रेय जातं. तर आता कुठले कुठले प्रॉब्लेम्स लोक आमच्याकडे घेऊन यायचे किंवा सरांकडे. सरांचा तर अनुभव एवढा म्हणजे प्रचंड 25,000 पेक्षा जास्त प्रश्न इंट्युशन बेसने सरांनी सोडवलेले आहेत. अरे बापरे. हो. आणि वेबसाईट आणल्यापासून लाखो लोकांनी वेबसाईटवर प्रश्न उत्तर बघितलेली आहेत, ते सोडवलेले आहेत. आणि आम्हाला लोकांनी फोन करून व्हॉट्सअपद्वारे सांगितलंय की असा असा दोष आलेला होता, आम्ही दिलेला उपाय केला, आम्हाला मार्ग मिळायला सुरुवात झाली. हेच सर सांगायचे ना पूर्वी. आता कॉमन कुठले प्रश्न असतात की नोकरी लागत नाहीये, नोकरी लागते पण आलेला पैसा पुरत नाहीये, म्हणजे काय आलेला पैसा टिकत नाहीये, बरोबर, किंवा व्यवसाय वृद्धी होत नाहीये, किंवा व्यापारामध्ये जे काही अडचणी की काय म्हणतात त्याला, प्रतिस्पर्धी कॉम्पिटिटर्स असतात, मग त्यांची नजर लागते. प्रॉपर्टी विषयी प्रश्न की प्रॉपर्टी विकायचे पण विकली जात नाहीये, किंवा विकली जाते पण मनासारखी रक्कम मिळत नाहीये, किंवा प्रॉपर्टी आत्ता विकू का नको, काय येस नो टाईपचे क्वेश्चन्स आमच्याकडे खूप आले. की मी नोकरी करतोय पण मग व्यवसाय करू का, हे येस नो टाईपचे क्वेश्चन्स आहेत, ते आमच्याकडे खूप आले. आणि ते सगळे वेबसाईटवर आहेत, ऍड केलेले आहेत वेबसाईटवर. आपली वेबसाईट आहे ना ही प्रॉब्लेम बेस्ड सोल्युशन वेबसाईट आहे. प्रॉब्लेम काय आहे म्हणजे प्रश्न, तुमच्या आयुष्यातला समस्या काय आहे. आणि कसं होतं ना, हेच कॉमन जे क्वेश्चन्स आहेत ते आमच्याकडे लोक घेऊन येतात. मी ऑन कॉल आधी बोलायचे, बरोबर, ह्याच समस्या, लग्न ठरत नाहीये, लग्न ठरण्यामध्ये अडथळे येत आहेत, ताई मी ठरवलं लग्न साठी स्थळ बघूया, की स्थळ येणं बंद होत आहे. आणि जेव्हा म्हणते की आता जाऊ दे, आता नको, मग स्थळ येतात. ओके, मग काय करायचं ग, नक्की का असं का होतंय की मी ठरवते एक आणि होतं भलतंच. मग मी सांगायचंय त्यांना की का होतंय, पण मला खूप लिमिटेशन्स, एक व्यक्ती म्हणून मला खूप लिमिटेशन्स आहेत. मी एका वेळेस म्हणजे रोज मी 100 लोकांपर्यंत नाही पोहोचू शकत. आणि 100 लोकांचा प्रत्येकी एक जरी म्हटला तरी त्या व्यक्तीचा तो प्रॉब्लेम त्यांची प्रायोरिटी आहे ना. मी म्हणलं की आपण 6 महिन्यांनी बघूया प्रश्न, कसं, हे कुठेतरी मला आणि पंकज दादांना असं होत होतं की नाही, जर आपल्यावर लोक विश्वास ठेवून आपल्याला फोन करतायत तर त्यांना किती वेटिंगवर ठेवायचं, बरोबर, आणि का ठेवायचं. आणि जर आजकालचा डिजिटल चा जमाना आहे सगळा,
मग आपण ऍस्ट्रॉलॉजीमध्ये असं या माध्यमातून काय आणू शकतो टेक्नॉलॉजी काय आणू की विदिन अ सेकंड लोकांना उत्तर मिळेल. टेक्नॉलॉजीचा वापर आपण कसा करू शकतो, करेक्ट. हा आम्ही खूप विचार केला. बालाजींना विचारलं की असं काहीतरी लोकांसाठी, म्हणजे तिरुपती बालाजींशी कनेक्ट होऊन तुम्ही त्यांना विचार. पंकज दादा त्यांचं- तिरुपती बालाजींशी कनेक्ट बरोबर. झाले, कारण त्यांना ते प्रसन्न आहेत ना, बरोबर पंकज दादा. बरोबर. आणि मग म्हटलं की कसं होतं ना, कुठल्याही गोष्टीचा ध्यास घेतल्याशिवाय तुम्हाला सोल्युशन मिळत नाही. बरोबर. तुम्ही प्रॉब्लेमचा ध्यास घेता म्हणून तुम्हाला प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळतं. बरोबर आहे. रडत बसलात तर विषय संपला. माझं लग्न का ठरत नाहीये, मला लग्न करून मला संसार करायचा आहे, मला छान आयुष्य जगायचंय माझ्या नवऱ्याबरोबर, मग का ठरत नाहीये, नक्की कुठे अडचण येतेय. ध्यास घेते ती व्यक्ती. बरोबर आहे. आणि मग माझ्याशी ओळख होते. ताई मला लग्न करायचंय, माझं लग्न ठरत नाहीये, मला उपाय सांग. मी उपाय सांगते, लग्न होतं, लग्न ठरतं. बरेचदा याच्यामध्ये स्वभाव दोषही कारणीभूत असतो बरं का. मग मी विचारायचे पूर्वी लोकांना की लग्न जेव्हा बघायला सुरुवात केली तेव्हा अपेक्षा खूप होत्या का? होत आहे. मग मी ओरडायचे, मी झापायचे की का अपेक्षा ठेवल्या तेव्हा. चांगलं 23व्या वर्षी घरच्यांनी बघायला सुरुवात केलेली होती ना, झालं असतं आता 25व्या वर्षापर्यंत लग्न. आता वय 30 आहे. नाही ग ताई, आता चुकातनं शिकते, आता जाऊ दे, झालं गेलं, गंगेला मिळालं, आता डोळे उघडले, आता काय करू. काय करूचं उत्तर वेबसाईट. प्रत्येक तुमच्या आता काय करूचं उत्तर वेबसाईटवर आहे. आता ही आणली कशी मगाचा मुद्दा. मग असं झालं की खूप लिमिटेशन्स येत होती फोनवर बोलायला. आणि 1 to 1 बोलताना ना आपण इमोशनली इतके इन्व्हॉल्व्ह असतो, आम्ही आमच्या क्लायंट बरोबर आणि क्लायंट आमच्या बरोबर. बरोबर आहे. इतके इमोशनली बॉन्ड क्रिएट होतो की फोन कॉल्स खूप लांबणार, मग ती निगेटिव्ह एनर्जी कुठेतरी एक्सचेंज होणार. माझी मनस्थिती तेव्हा काय असेल, समोरच्याची प्रश्न विचारतानाची मनस्थिती तेव्हा काय असेल, हे प्रश्न बघताना मॅटर करणार. बरोबर आहे. माझ्या बाबतीमध्ये माझे बरेच लोक असं सांगू शकतात, माहिती त्यांनी अनुभव घेतलाय. मी जेव्हा ठरवायचंय पूर्वी, इव्हन आत्ता सुद्धा, की कॉल करूया लोकांना, ड्यू टू सम निगेटिव्ह रिझन कॉल होत नाही. ही वस्तुस्थिती आहे. माझ्यामध्ये घशाला, स्वरयंत्राला खूप बोलून प्रचंड ताण आलेला होता. मी मध्ये 1.5 महिना बोलत असताना माझा आवाज बसला होता पूर्ण. ओके. मग मला कन्सल्टेशन रद्द करावी लागली. करू काय. मग तेव्हाची जीवाची घालमेल झाली ना, की लोक वाट बघतायत माझ्या कॉलची, लोकांना विश्वास आहे मी सोल्युशन देणार आहे, मला माझ्यावर पण विश्वास आहे मी सोल्युशन देऊ शकतात, 100% देऊ शकते. मग काय करायचं. मग मात्र आम्ही म्हणजे काही महिन्यांपूर्वीची ही गोष्ट, की मग आम्ही म्हटलं की आता वेबसाईट आणायची लोकांसमोर आणि सांगायचं लोकांना की ही वेबसाईट काम कशी करते. कारण डिजिटल माध्यम हे संभ्रम असतो लोकांच्या मनात की असं कसं. बरोबर आहे. असं कसं ताईंशी बोलल्यानंतर, दादांशी बोलल्यानंतर कळणार आहे. इथपर्यंत लोक आता आलेले आहेत की हा ताईंनी उत्तर सांगितलं हे बरोबर आहे. बरोबर आहे. हे वेबसाईट कशी सांगेल, कारण ते सॉफ्टवेअर आहे ना. आणि ते पण दॅट इज इंट्युशन, की तुम्हाला जे येतं ते तुम्ही त्याच्यात कसं फीड केलं. ते लोकांना असं होतं की नाही, हाच मुद्दा लोकांना सांगायचा आहे आपल्याला. टचवूड, देवाची कृपा, लोकांना हे नाही वाटत की असं कसं झालं, म्हणजे ताईंना आणि दादांना इंट्युशन आले आणि त्यांनी वेबसाईट बनवली, हे असं कसं झालं. इतका गाढ विश्वास आहे ना सगळ्यांचा. हे देवाचीच, मी कायम देवाचेच आभार माने की एवढा विश्वास लोक आमच्यावर ठेवतात आणि पेशन्स ठेवतात, थांबतात. तर हा मुद्दा नाहीये माझ्या यांना, आपल्या ऑडियन्सना किंवा हे जे काही असेल ते, की असं कसं. लोकांना असं आहे की वापरू कसं, वेबसाईट काम कशी करते, वर्क कशी करते. बरोबर. आणि जर मी तिकडे नंबर प्रेस करायला चुकलो किंवा चुकले तर काय होईल. लोकांना ती भीती म्हणा, कन्फ्युजन म्हणा, की समजा मला नंबर कुठला, तर एखादं उदाहरण मगाशी बघितलं, कामात येणारे अडथळे, कारणे व उपाय. प्रश्नच बघा काय आहे, कामात येणारे अडथळे, कारणे आणि उपाय. बरोबर आहे.
तुम्हाला कारण आणि उपाय तिथंच तिकडे मिळतोय. जे मी फोनवर सांगणार आहे बरोबर आहे. तेच तुम्हाला तिकडे मिळतंय. मॅम, हे जे आन्सर येतं तर ते कशावरून ते येत असेल, म्हणजे कोणती गोष्ट कनेक्ट होते ज्या व्यक्तीची जो चेक करतोय, आणि त्याचा उपाय पण दिला जातो, मग तो उपाय काय बघून दिला जातो? मी मगाशी म्हटलं तसं आम्हाला सुचली ती गोष्ट की वेबसाईटवर आपण डिजिटली हे सगळे उत्तर आणूया, हे उपाय सगळे आणूया, ही गोष्ट आम्हाला सुचली आणि आम्ही त्यातून ती वेबसाईट, आम्ही ज्या पद्धतीने प्रश्न बघत होतो, आमची ती सेम प्रश्न बघायची पद्धत सेम आहे, फक्त डिजिटली आणली आहे. ओके. आणि आम्ही आता 1 to 1 न बोलता आम्ही त्या लोकांना greatanswer.in हे टूल उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि आता तुम्ही कसं कनेक्ट होता, तर आपली नंबर बेस वेबसाईट आहे. प्रत्येक प्रश्न आणि प्रत्येकाचे नंबर्स, हे सगळं आम्ही ऑलरेडी तिकडे फीड करून ठेवलंय. बरोबर आहे. डिजिटल आहे ना कारण. पण त्या नंबरला ते उत्तर येईल हा तुमचा त्या नंबरशी असलेला रेझोनेट झाला. तुम्ही तुमच्या आयुष्याचा तो प्रश्न, तुम्हाला दिसत असलेले नंबर आणि तुम्हाला तोच नंबर क्लिक करावासा वाटला, हे जे आहे ना ते तुम्हाला बालाजींकडून इंट्युशन किंवा तुमच्या आराध्याकडून आलेलं इंट्युशन आहे. बरोबर. मगाशी आपण बोललो, इव्हन गप्पा मारताना पण मगाशी बोललो की प्रत्येकाला इंट्युशन असतं. बरोबर आहे. ते इंट्युशन कशा पद्धतीने पुढे येतंय ते इम्पॉर्टंट, आणि त्या व्यक्तीसाठी ते वेगळं असतं, ते मॅटर करतं. करेक्ट. तुम्ही किंवा मोहित सर प्रश्न बघत होतात तेव्हा तुमचं मन एकाग्र झालं ना त्या नंबर पाशी. बरोबर आहे. मन एकाग्र होणं म्हणजे काय आहे? इंट्युशन आहे. तो मार्ग मिळाला तुम्हाला तुमच्या देवाकडून आणि तिरुपती बालाजींकडून. तुम्हाला वेगळा नंबर क्लिक करावा असं नाही वाटला. करेक्ट. का? कारण तुमच्या प्रश्नाचं तेच सोल्युशन होतं. बरोबर आहे. जे मी सांगायचे फोनवर. आणि मला खूप लिमिटेशन्स आहेत कारण व्यक्तिगत बोलणं प्रत्येकाला इतकं नाही होऊ शकत. तसं इथे लिमिटेशन नाही येत ना, बिकॉज इट्स डिजिटल वे ऑफ एक्सप्रेसिंग. या वेबसाईटवर मॅम greatanswer.in वर प्रश्न उत्तरांशिवाय अजून दुसरं काय गोष्टींची सुविधा तुम्ही ऍड केलेल्या आहे? आम्हाला आतापर्यंत आलेल्या लोकांचा प्रॉब्लेम बेस्ड सोल्युशनचा अनुभव सांगते की ताई, आम्ही जे प्रश्न बघायचो पूर्वी की ताई काय नक्की दोष आहे, तर मी सांगायचं की कुलदेवतेचा दोष आहे, ग्रहांचा दोष आहे, पत्रिकेचा दोष आहे, वास्तूचा दोष आहे, किंवा एखादी दुर्लक्षित देवस्थान जे पूर्वजांकडून पूजलं जायचं पण तुम्ही काही कारणाने पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी शिफ्ट झाल्यामुळे, तुमचे पूर्वज पण शिफ्ट झाल्यामुळे ते दुर्लक्षित देवस्थान राहिलं. एक कॉमन विचारली जाणारी गोष्ट पंकज सरांच्या क्लायंटनी सुद्धा आणि माझ्या लोकांनी सुद्धा की आहे, दोष आहे माहितीये, पण आत्ता सोल्युशन दे ना. ते जे काही पूर्वजांचा दोष आहे किंवा कालसर्प दोष आहे, जे काही आहे ते आम्ही सॉल्व्ह करू. कुलदेवता माहिती नाहीये, हा प्रचंड मोठा दोष असतो, आम्ही सॉल्व्ह करू. आम्ही नाही म्हणत नाही आहोत, पण आत्ता नोकरी लागत नाहीये ना ग, आत्ता लग्न ठरत नाहीये ना. 25 वर्षांपूर्वीचा दोष आम्ही एकदा जाऊन आल्यानंतर आता काही सॉल्व्ह होणार नाहीये, हे लोकांना माहितीये. हे लोक म्हणायचे बरोबर आहे, दोष जायला वेळ लागतो, मग दोष जाईपर्यंत प्रॉब्लेमच फेस करायचे का ताई? काहीतरी असं दे की डायरेक्ट उपाय देशील. मग मी वेबसाईटवर व्हिडिओचे उपाय आणलेले आहेत, व्हिडिओद्वारे उपाय आणलेले आहेत. ओके. तुम्ही वेबसाईट ओपन केल्या तुम्हाला व्हिडिओज दिसतील. ते व्हिडिओ काय आहेत, तुम्ही त्यांची नावं वाचा. इच्छापूर्ती आणि कामातले अडथळे दूर होण्यासाठीचे उपाय, तिकडे डायरेक्ट उपाय आहेत. बरोबर. तुमची चूक काय, बरोबर काय आहे ते नाहीच आहे त्याच्यामध्ये. करेक्ट. तुम्हाला कोणताही दोष असो, तुमचं काही आयुष्यात वाटेल ते प्रॉब्लेम्स असो, ते मी सॉल्युशन्स घेऊन आले तिकडे. सॉल्युशन्स काय आहेत? स्तोत्र मंत्र नाहीयेत, दान धर्म नाहीयेत, मी यंत्र बनवण्याचे उपाय दिलेत. आता रिसेंटली सकाळी लवकर मला जाग यावी आणि माझा दिवस आनंदाने चालू व्हावा, ह्यासाठी माझ्या अनेक लोकांनी हे केलेलं आहे. ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तो व्हिडिओ बघितलेला आहे. ओके. असं नाहीये की नोकरी, लग्न, प्रॉपर्टीची कामं, व्यवसायातली वाढ होणं, ह्या सगळ्या इच्छा आहेच आहेत आपल्या. पण छोट्या छोट्या इच्छा काय असतात बाबा, की माझ्या मुलाने माझं ऐकावं, माझ्या नवऱ्याने किंवा माझ्या बायकोने माझं ऐकावं, ह्या इच्छेसाठी सुद्धा तुम्ही ते व्हिडिओतले उपाय, यंत्राचे उपाय जे आहेत ते करू शकता. ते उपाय मी का दिलेत? तुमचं दैनंदिन आयुष्य
सुखकर व्हावं. ओके. पंकज सरांचं एक क्लायंट आहे, त्यांना रेंटनी घर घ्यायचं होतं. त्यांना पाहिजे तिकडे मिळत नव्हतं आणि मिळालं तरी पाहिजे तसं मिळत नव्हतं. आणि असं की नाही मला असं म्हणजे असंच पाहिजे आणि इथे म्हणजे इथेच पाहिजे. आता कोथरूड सारख्या ठिकाणी रेंटेड हाऊस म्हणजे मिळणं म्हणजे आणि मनासारखं मिळणं खूप कठीण आहे. खूप कठीण आहे. त्यांनी हे केलं, इच्छापूर्तीचा व्हिडिओ बघितला आणि मी अगेन 6 व्हिडिओ तिकडे रेकॉर्ड केलेले आहेत आणि 6 ठिकाणी 6 यंत्रांचे उपाय दिलेले आहेत. तुमच्यासाठी कोणता उपाय येतोय हे अगेन तुमच्या लकवर. त्यांनी वेबसाईटवर व्हिडिओ बघितला, इच्छापूर्तीच्या उपायासाठी व्हिडिओचा उपाय. त्यांनी जो नंबर क्लिक केला, त्यांना यंत्र आलं, त्यांनी तो उपाय केला. 2 महिन्यात, लिटरली 2 महिन्यात त्यांना प्रशस्त पाहिजे तसं आणि भाडं म्हणजे लिमिटेड असं घर मिळालं. थांबावं लागलं 2 महिने, त्यांची तयारी होती थांबायची, पण ते झालं काम त्यांचं. त्यांना काहीच नाही करावं लागलं. बरोबर आहे. त्यांना फक्त शोधावं लागलं आणि विश्वास ठेवायला लागला. हे काहींची कामं 8 दिवसात पण झालेली आहेत. 2 मैत्रिणींच्या मध्ये भयंकर भांडणं झाली होती. त्यातली एक माझी क्लायंट आणि खूप घनिष्ठ आणि नवीन लेटेस्ट जनरेशनच्या त्या दोघी जीव अगदी एकमेकींवर आणि उगाच भांडणं आली. काय करू ताई? म्हटलं बघ व्हिडिओतला उपाय करून तर बघ काय होतंय. आणि मला खात्री होती ना की ते होणार आहे, कारण त्यांची मैत्री मी स्वतः बघितलेली आहे. बरोबर आहे. बघ करून, आणि क्लायंटच आहे करून बघ. केलं. 8 दिवसात दोघींमधले गैरसमज दूर झाले आणि परत पूर्वीसारख्या त्या मैत्रिणी एकमेकांशी बोलायला लागल्या. हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, मैत्री तुटणं. आपल्याला आपले प्रॉब्लेम खूप मोठे वाटतात, पैसा मिळत नाहीये, टिकत नाहीये, ह्या म्हणत्या, पण तिच्यासाठी ती इच्छा पूर्ण होणं तिच्यासाठी प्रायोरिटी होती ना ती. बरोबर आहे. आणि जेनझी लेटेस्ट जनरेशन नाती जपतात आणि हे लोक, ही जनरेशन नाती खूप जपते. हे कुठे बघायला मिळेल व्हिडिओ त्यांना? वेबसाईटवर? हो, greatanswer.in आपली वेबसाईट आहे. तिकडे गेल्यानंतर जे आपण मगाशी प्रश्न उत्तरासाठी केलं ना, सेम प्रोसेस आहे. ओके. 6 इच्छापूर्ती होण्यासाठी व्हिडिओ उपाय. बरं, असं करून टाकलं. वेबसाईट वापरताना क्लायंट त्याचं इन्फॉर्मेशन देतोय, नंबर देतोय किंवा या गोष्टी, तर ते सेफ आहे का सगळ्या गोष्टी? 100% सेफ आहे. म्हणूनच आम्ही तिकडे खातं तयार करा हे केलंय आणि व्हेरिफिकेशन कोड दिलाय. कोणीही यावं आणि वेबसाईटवर हे करावं असं नाही. आपले क्लायंट हे खूप जेन्युइन असतात. त्यांची जी माहिती आपल्या वेबसाईटवर देत आहेत ती माहिती 100% गोपनीय राहते. ती माहिती कुठेही रिव्हील होत नाही. मोहित सरांनी कोणता प्रश्न बघितला हे मला माहिती नाही बरं का, ते तुमच्यापर्यंत नाही आलं. तो डाटा आम्ही ठेवलाच नाहीये. म्हणूनच तिकडे व्हेरिफिकेशन कोड दिलाय. तुमच्या फोनमध्ये तुम्ही जो पासवर्ड ठेवलाय त्यालाच आपल्या वेबसाईटला हे तुमच्या खात्यात सेव्ह झालं, हे माझ्याकडे कुठेच नाहीये. बरोबर आहे. म्हणून ते व्हेरिफिकेशन कोडचं आम्ही का ठेवलंय? तुम्ही काय प्रश्न बघताय हे जोपर्यंत तुम्ही सांगत नाही तोपर्यंत कळणार नाही. करेक्ट. कारण प्रायव्हसी जपणं ही फर्स्ट अँड लास्ट प्रायोरिटी आहे. बरोबर आहे. जे कोणी आतापर्यंत आमच्याकडे 1 to 1 क्लायंट आलेले आहेत ते सुद्धा नवरा बायको येतात. नवऱ्याला माहिती नसतं बायकोनी कन्सल्ट केलंय, बायकोला माहिती नसतं नवऱ्याने कन्सल्ट केलंय. काय विचारलंय काय वगैरे काहीच नाही, माहितीच नाही, कारण मी रिव्हीलच करत नाही ना. बरोबर आहे. हे डिजिटली सुद्धा आम्ही जपायचा पूर्ण प्रयत्न नाही केलाय. कारण तुमचा व्हॉट्सअप नंबर आणि तुम्ही सेट केलेला पासवर्ड हे कोणालाच माहिती नाहीये ना. माहित नाहीये. बरोबर. ते शेवटी ते माहिती मोहित सरांच्या व्हॉट्सअप नंबर तुम्हाला माहितीये. तुम्ही ग्रेट आन्सरला जाऊन त्यांचा व्हॉट्सअप नंबर टाकाल, पुढे काय पासवर्ड कुठे माहितीये? बरोबर आहे, पासवर्ड माहित नाही. म्हणून आम्ही ते एवढ्यात तुम्हाला कसं ते 3-4 वेळा नंबर टाकावा लागला, पासवर्ड टाकावा लागला, हे प्रायव्हसी मेंटेन होण्यासाठी केलंय. ते पत्रिका नाहीये कुणाची, जन्मतारीख नाहीये, टाइम नाहीये, आवश्यकताच नाहीये, तेही नाही लागणार. नाही लागत. मला लागायचं का? पूर्वी मी जेव्हा कन्सल्ट करायचे तेव्हा तुम्हालाही नाही लागतं का? नाही लागायचं. मला फक्त नाव पाहिजे असायचं, कोणाचा प्रश्न बघते. बरोबर आहे. करेक्ट. आपल्या वेबसाईटला जन्मतारीख, जन्मपत्रिका, जन्मवार यातली कुठलीच माहिती असायची गरज नाही. आणि मग या वेबसाईटवर असं की कोणी किती वेळ त्या ऍपवर थांबलं त्यावेळेस मग मिनिटांप्रमाणे पैसे तुम्ही चार्ज करतात का? नाही, तसं अजिबात नाहीये. पर क्वेश्चन चार्जेस असं आहे. ओके. एक प्रत्येक प्रश्नासाठी किंवा प्रत्येक व्हिडिओतल्या उपायासाठी चार्जेस आहेत. ओके. आणि ते एकदाच भरायचे. एकदा इच्छापूर्तीच्या व्हिडिओला गेलात ना
की तुमच्या सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी तेच यंत्र वापरायचंय. ओके. असं नाहीये की वेगळं वेगळं. हा, तुम्ही व्यक्ती तीच आहात ना. व्यक्तिगत उपाय आहेत आपले. बरोबर आहे. करेक्ट. इव्हन आता नजर दोष जाण्यासाठीचे पण मी तिकडे व्हिडिओ केलेले आहेत. मी तिकडे ताईत बनवायला शिकवलेत. ताईत बनवायला येस, तुम्ही शिकवलं. ताईत असतो ना, 2 कड्यांचा ताईत. बरोबर आहे. मी ते शिकवलंय कसं बनवायचं. ग्रेट. आता ते कसं बनवायचं हे लक, कोणाला काय कुठला व्हिडिओ येतोय. बरोबर आहे. पण तो जो उपाय आहे तो लाईफ टाइम तुमच्यासाठी आहे. तुम्ही नजर दोष घालवण्यासाठीच्या व्हिडिओला क्लिक केलं, नंबर क्लिक केलात, जो उपाय ताईत कसा बनवायचा वगैरे हे मी तुमच्यासाठी आलं, तुम्ही ताईत बनवला, वापरा, तो ताईत आपोआप कदाचित पडून पण जाईल. याचा अर्थ काही महिन्यांनी पडून जाईल आपोआप. कडीच तुटेल, अडकेलच कुठेतरी, काहीतरी होईल. होऊ शकतं. झालंय. कारण तुमचा जो नजर दोष आहे तो गेलाय तिकडे. करेक्ट. आपलं प्रॉब्लेम बेस्ड सोल्युशन आहे आणि 100% सोल्युशन आहे. तू वर्क होतं पूर्ण 100% वर्कआउट होतं. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर वगैरे असे कॉलम तुम्ही त्याच्यात केले, ते काय आहे? आता असं थोडंसं आहे की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर मुळे नातेसंबंध प्रचंड तुटतायत. आणि विच इज नॉट राईट. बरोबर. मग त्यासाठी सोल्युशन काय? तर मी बंधन मुक्तीच्या पूजा करते. मी स्वतः माझ्या घरी त्या, आणि इव्हन पंकज दादा, आम्ही त्या पूजा करतो. तर तिथे मी फक्त ते जे तुम्हाला 3 कॉलम दिसतायत ना, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर तोडण्यासाठीची पूजा, घरातली आता एक्स्ट्रा मॅरिटलचा मुद्दा वेगळा. लोकांच्या घरामध्ये सगळं चांगलं असतं, वादविवाद, पण उगाच काहीतरी वादविवाद होत असतात आणि मग एकमेकांची मनं दुखावली जाणार, मग त्यामुळे प्रॉब्लेम्स होणार. तर घरातले वादविवाद, भांडणं थांबवण्यासाठीची पूजा. आणि तिसरं म्हणजे नवरा बायकोचं नातं जोडणं किंवा इतर कोणतंही नातं जोडणं. मग भावकी मधले नातं जोडणं, बहिणी बहिणीचं नातं जोडणं, जावा जावांचं नातं जोडणं, सासू सोनेचं नातं जोडणं, कोणत्याही प्रकारची नातं जोडण्याची पूजा. ह्या 3 पूजा आम्ही त्यामध्ये तुम्ही करतोय. आणि ते मात्र वैयक्तिक असणार आहे. बरोबर आहे. त्या कॉलमला क्लिक केल्यानंतर आमच्यापैकी कोणाला तरी एकाला व्हॉट्सअप मेसेज येतो. अगेन मी बोलत नाही फोनवर. त्या पूजांचे जे काही आहेत पुढचे चार्जेस आहेत किंवा काय करायचंय, कसं करायचंय, जे लोकांचे डिटेल्स मला लागतील ते डिटेल्स आम्ही घेतो आणि मग आम्ही त्या पूजा करतो. पण तिकडे आम्हाला कॉन्टॅक्ट होणार आहे म्हणून तुम्ही बाकीचे प्रॉब्लेम डिस्कस केलेत तर मी ते चॅट नाही बघणार परत. कारण वैयक्तिक कन्सल्टेशन नाहीये. पण काही बाबतीमध्ये वैयक्तिक दृष्ट्या आपल्याला थांबावं लागतं. बरोबर आहे. म्हणून मग ते 3 कॉलम तसे आणलेले आहेत. आम्ही स्वतः पूजा करतो. त्या तुम्ही स्वतः प्रोसेस करतो, पूजा करतो. मॅम, थँक्यू सो मच. तुम्ही फार छान माहिती दिली. ज्याही लोकांना असं वाटतंय की ज्यांनी कन्सल्ट करावं थ्रू वेबसाईट, तर वेबसाईट greatanswer.in, इथं तुम्हाला लिंक दिसत असेल. डिस्क्रिप्शनमध्ये पण आपण लिंक ॲड केलेली आहे. डिरेक्टली क्लिक करून तुम्ही वेबसाईटवर जाऊ शकतात. आणि मॅम, मला एक विचारायचं आहे की जाता जाता तुम्ही आपल्या ऑडियन्सला काय सांगाल? त्यांना लाईफमध्ये सक्सेसफुल बनण्यासाठी काही रेमेडी द्यायची झाली तर काय द्याल? आपल्या सगळ्यांचा लाडका देव गणपती बाप्पा. आता गणपती पण पुढच्या महिन्यामध्ये येणार आहेत. 2 गोष्टी सांगेन मी, ज्या कोणतीही व्यक्ती कितीही वयाची असेल तरी लाईफ टाइम साठी फॉलो करू शकतात. हे इम्प्रॅक्टिकल आहे की उठल्या उठल्या मोबाईल बघू नका. आपला अलार्मच मोबाईलवर असतो. बरोबर आहे. आणि कामाची सुरुवातच सकाळी मोबाईलवर होते. नो प्रॉब्लेम. उठल्या उठल्या 11 वेळा किंवा न मोजता सुद्धा ओम गंग गणपतये नमः हा जप म्हणा. हात जोडा किंवा हात असे ठेवा, डोळे बंद करा आणि ओम गंग गणपतये नमः हा मंत्र म्हणा. त्याने काय होईल? सकाळची सुरुवात पॉझिटिव्ह होईल. आपण उठतोच व्यवधान आणि विवंचनेतून. आपलं पहिलं वाक्य असतं, अरे 6ला उठायचं होतं, 6:15 वाजले, आता काही खरं नाही.
ओम गणपतये नमः, ओम गणपतये नमः. कारण या शब्दांमध्ये ना प्रचंड ताकद आहे. ताकद आहे, बरोबर आहे. मंत्रांमध्ये खूप ताकद आहे. खूप ताकद कारण आहे. तुमच्या उपायांमध्ये पण मी बघितलं मॅम, मलाही जे आले त्याच्यात मंत्र होते, मोहितलाही आले त्याच्यात वेगवेगळे मंत्र होते. तर मंत्रांमध्ये खूप ताकद आहे. खूप ताकद आहे. ते व्हायब्रेशन्स, तो शब्द त्या पद्धतीने तिथेच. आणि ओम गम, मग गम आधी का नाही आला? ओम गम गणपतये नमः आहे याच पद्धतीने का फ्रेम झालं? मंत्रांमध्ये प्रचंड ताकद आहे. बरोबर आहे. तुमचं पहिलं मन शांत करा. मी काय सांगेन लोक आपल्या जनरेशनला, पहिलं मन शांत करा. बरोबर आहे. तेच नसतं. सुरुवातच निगेटिव्हिटीने होते आपल्या दिवसाची. किंवा जरी आपण 5:45 उठलो तरी आपण असं म्हणत नाही की वा आज लवकर जाग आली. आपण म्हणतो आता खूप काम आहेत, खूप काम आहेत, खूप काम आहेत. बरोबर आहे. पहिलं स्वतःला सांगा की येस, मी पॉझिटिव्ह आहे आणि मी पॉझिटिव्हच राहणार आहे. काहीही होऊ देत, बरोबर, कितीही वर्स्ट सिच्युएशन येऊ दे, मी पॉझिटिव्हच राहणार आहे आणि माझा गणपती बाप्पा मला पॉझिटिव्ह ठेवणार आहे. म्हणून ओम गणपतये नमः कोणीही कधीही हा मंत्र म्हणू शकतो सकाळी उठल्यानंतर. बरोबर आहे. दुसरं सांगेन, आपण जे म्हणायचो पूर्वीपासून, आता खूप कमी लोक म्हणतात कदाचित, कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मुले तो गोविंदम, प्रभाते कर दर्शनम, समुद्र वसने देवी, पर्वतस्थान मंडले, विष्णुपत्नी नमस्तोभ्यम, पादस्पर्शम क्षमस्व मे. आपण लहान असताना आपण अंथरुणातनं उठताना हे म्हणायचो. तुम्ही ना हे पुढच्या पिढीला सांगा की तुम्ही पण असं म्हणायचंय. का म्हणायचंय? कारणानंतर. श्लोक आहे म्हणून म्हण, आई सांगते म्हणून म्हण, आजी सांगते म्हणून म्हण, आणि तुम्ही सुद्धा म्हणा. हे जे आहे कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मुले तो गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. कर दर्शनम, कर दर्शनम. बरोबर आहे. आणि मग मात्र, आणि जर जमलं तर आंघोळ झाल्यानंतर आपलं गणपती स्तोत्र, प्रणम्य शिरसा देवम, 1 मिनिट पण नाही लागत म्हणायला. सुरुवात तर करा म्हणायला. 3-4 महिने अनुभव तर घ्या. तुम्ही व्हाल पॉझिटिव्ह. आणि मी हे का सांगितलंय? पॉझिटिव्ह होण्यासाठी. बरोबर. बाकी ठीक आहे सगळं, पण सुरुवात, दिवसाची सुरुवात रोज पॉझिटिव्ह होण्यासाठी. आणि हो, हे करा. आणि रात्री झोपताना ग्रॅटिट्यूड व्यक्त करा तुमच्या आराध्य देवाला किंवा तुमच्या गुरूंना. आज जे काही आयुष्यात चांगलं घडलं आणि जे प्रॉब्लेम फेस केले, ही तुमची कृपा, माझं काही नाही. बरोबर आहे. तुम्ही आज मला हा दिवस दाखवलात आणि फार छान गेला दिवस. थोडंसं वरखाली झालं पण दॅट इज ओके. उद्या अजून छान जाईल. बरोबर आहे. अशी प्रार्थना आणि अशी विनंती करून झोपा. म्हणजे जागही पॉझिटिव्हिटीने येईल आणि रात्री झोपताना ग्रॅटिट्यूड व्यक्त केल्यामुळे एक आयुष्याचं म्हणतो ना आपण की दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा शेवट हा पॉझिटिव्हली होईल. पॉझिटिव्ह. करेक्ट. थँक्यू सो मच. येस, थँक्यू.